ज्ञानोबराय म्हणतात अशा माणसाला आपला उंबरा दाखवू नका. तुम्ही थाळ वाजून जर साप घरात आणला ना संतांना दोष देऊ नका. सूर्यासारखा संत पाहिजेत, अलिप्त ज्ञान वाटणारा, सगळ्या जगाला प्रकाशित करणारा, पण तुमच्यापासून अलिप्त. काय सांगायचंय हे ज्याला पक्क माहिती नाही त्याला उशीर लागतो. ज्याला अनुभव आहेत तो खुणेने बोलतो. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणा समजणारा माणूस. शास्त्र आहे ना खून कळली पाहिजे. म्हणून बोलत असताना सांगितलं की जिथं आपला विषय संपवला होता, समजत नाही श्री गुरूंना हे समजतं तरी मायेनं ते जवळ करतात, त्याला संत म्हणतात. विद्वान लोक नाही करत, बुद्धिमान लोक नाही करत. मुंबई पुण्याला जा तुम्ही, जर एखाद्या डॉक्टरला, विद्वानाला, वकिलाला भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यावी लागते. यांच्यापेक्षा जे विद्वान आहेत संत, त्यांना अपॉइंटमेंट हा शब्दच नाही. कधीही या, कुणी या, खटही या आणि नटही या. साधूच्या ठिकाणी अपॉइंटमेंट नसते. जो ठेवतो अपॉइंटमेंट तो साधूच नाही. सदा हृदयाचं द्वार सगळ्यासाठी मोकळं असतं. मोकळ्या अंतकरणाचे समजतं की याला समजत नाही. प्रेम करण्याची वृत्ती साधूमध्ये असते. एखादा मुलगा जास्त अभ्यास करत नसेल, आई समजून घेते, बाप रागवतो. त्याला कळतं मग याला का कळत नाही, मग तुला का कळत नाही की का कळत नाही म्हणून. आईने काय सांगावं त्याला, काय काय बोलावं आईने त्याला. आणि कळत नाही हे पण त्या बुद्धीला कळत नाही. त्याला अपेक्षा आहे हे पाहिजेच म्हणून दुःख आहे. कष्ट किती प्रमाणात करावं. नाही एखाद्याला झेपत एखादा विषय, पण ते आई वडिलांची अपेक्षा असते, नाही झालंच पाहिजेत. माझ्या बरोबर शिकायला एक मुलगा होता बागायतदाराचा, आणि माझे शब्द व्यवस्थित ऐका बरं का, दृष्टांत असला तरी रहस्य आहे त्याच्यामध्ये. आळंदीला तो शिकायला आला आणि आईनी घरचा श्रीमंत असल्यामुळं बदामाचे लाडू पाठवले, डिंक लाडू पाठवले, मेथीचे लाडू पाठवले. एवढं गरिष्ठ अन्न खाऊन आजपर्यंत कोणी विद्वान झालेला नाही. पैलवान झालेला आहे, पण विद्वान झालेला पोटाकडे ज्याचं कमी लक्ष असतं त्याचा मेंदू मोठा असतो. तुम्ही अनुभव घेऊन पहा. जेवढे विद्वान आहेत ना त्यांचं शरीर म्हणजे खुंटीला टांगलेलं शर्ट, सगळं आतून मोकळं. ज्याचा खालचा मजला, माझ्या हाताकडे लक्ष द्या, ज्याचा खालचा मजला मजबूत, त्याचा वरचा मजला तेच. आणि अहो तू आळंदीत शिकत असतानाचा प्रसंग आहे हा. तसले लाडू, दुधाचा रतीब. आणि अशा माणसाला हरिपाठ पाठ होणं, ज्ञानेश्वरी पाठ कठीण, पण भाव चांगला. अर्थ कळाला का? भाव म्हणजे माणूस चांगला. ठीक आहे, त्याचं शरीर तयार होत गेलं. माणूस, आमची बुद्धी तयार होत गेली, त्याचं शरीर तयार होत गेलं. आणि 35% मार्क पडले की त्यांनी पाठवायचं पत्र. आमच्यामध्ये कॉपी प्रकरण चालतं बरं का, टेन्शन घेऊ नका. का तुमच्यातलेच आमच्यात कॉपी करणारे आलेले असतात ना, ते मूळ परमार्थिक थोडेच असतात ते. मग जिथे जिथे गरज पडेल पास होण्यासाठी माझ्या शेजारी बसायचा. साधूचे संगती तरुणोपाय ओढत ओढत त्याला 4 वर्ष दिले. त्यांनी पत्र पाठवायचं घरी, मी पास झालो. एवढाच शब्द घरच्या लोकांनी ऐकायचा. एवढे बुद्धिमान येते. टक्के फिक्के आता आले, त्यावेळेस टक्के नव्हते, त्यावेळेस फक्त पास होतं. जो पास झाला तो कायमचा पास झाला. आता टक्केवारी, पासाला महत्वच नाही येत. पुन्हा लाडू, पास झाला म्हणून पुन्हा पैसे. ते काय 4 वर्षापर्यंत ठीक होतं, पण आम्हाला पुढं शास्त्रीचं अध्ययन करायचं होतं. आता खूप कठीण शब्द. एकदा परमार्थाची संगत लागली ना आणि परमार्थाची चव कळाली, तो माणूस पुन्हा संसार करत नाही बरं का. परत माघारी हे लक्ष नाही त्याचं. भलेही परमार्थात प्रगती होईल नाही तर नाही होईल, पण संसार आवडत नाही त्याला. लागला माझ्या मागं. अरे म्हटलं बाबा तुला काहीच येत नाही, मराठीमधून तुला ओढून आणावं लागतं, ते संस्कृत आहेत, तुम्हाला काय करायचंय. मी त्याचं शरीर एवढं देखणं होतं, आज नुसतं बदाम लाडू. आमच्या बरोबर आलं तर आमच्या कुणीच पाया पडत नव्हतं, त्याच्याच पाया. बुद्धीचे वैभव तुमच्या पाया पडणाऱ्याचा म्हणतोय.
त्याचा नाही, तो त्याच्या मस्तीमध्ये येतो. स्वामीजीकडे गेलो आम्ही, आमच्या गुरुजीकडे. घडलेली घटना सांगतो तुम्हाला. माझ्याकडे पाहिल्यानंतर स्वामीजी मला 5-6 प्रश्न विचारले, दिले उत्तर. म्हणजे स्वामीजी याला काही प्रश्नच नाही विचारला, एक पण नाही. म्हणजे स्वामीजी ये भी हमारे साथ में पड़ेगा. बोले तुम्हारे जैसे अगर जवाब दे सकते इसको क्या पूछना है, विद्वान आहे, आने दो. आम्ही दोघही 10-15 दिवसात लक्षात आलं हा फक्त दिसायलाच आहे. साधूचं अंतःकरण असतं. मला म्हणे राहू द्या. 2-3 वर्ष तो शिकला तिथे, पण ते स्वामीजी समजेच ना त्याला, काहीच कळे ना त्याला. मला म्हणे काय करायचं, म्हटलं जाऊ दे मी आहे. पण मुंबईमध्ये शिकत असल्यामुळे जिम जॉईन केली त्याने आणि स्वामीजींनी परमिशन दिली. एक तर ब्रह्मचारी, अभ्यासाचं टेन्शन नाही आणि संसार करायचा नाही. ते शरीर एवढं देखणं तयार झालं, त्याचं शरीर सौष्ठव्य स्पर्धेत भाग घ्यावा असं शरीर त्याचं. रस्त्याने निघालं की लोक नमस्कार करायचे त्याला. तो चेहरा पाहू ना की लोकांना बुद्धी पाहिजेच नसते. साधू म्हणून तर भारत मागे आहे. दिसल त्याला तुम्ही संत मानता की आंधळी बुद्धी आहेत. ज्ञान पाहून ऐकून मग ठरवा गुरु करण्याचा किंबहुना घरात आणण्याच्या योग्यतेचा आहे का नाही, असं आणू नका तुम्ही. प्रकाश देणारे ज्ञानोबाराय सांगतात बरं का, प्रकाश देणारे 2 लोक असतात. दिवा पण प्रकाश देतो आणि सूर्य पण देतो. सूर्य अलिप्त राहून प्रकाश देतो, संत अलिप्त राहून ज्ञान देतात. दिवा ज्या देवळीत ठेवला तिथं काळं केल्याशिवाय राहणार अशा संतांचे चरित्र आहेत. राहतात तिथंच ते काळं करतात. प्रकाश कमी, ह्या ओव्या खूप मोठ्या आहेत पण सांगत नाही मी. जे तर ठेविले ते तर होय मसी असे ज्ञानोबाराय सांगतात. आळूमाळू प्रकाश करी ते तोलेनी उभारा धरी. थोडं ज्ञान असतं, 2-4 टिपणं टापणं टाचणं असतात, ते तोलेनी उभारा धरी. ज्ञानोबाराय म्हणतात अशा माणसाला आपला उंबरा दाखवू नका. तुम्ही थाळ वाजून जर साप घरात आणला ना, संतांनाच दोष देऊ नका. सूर्यासारखा संत पाहिजेत, अलिप्त ज्ञान वाटणारा, सगळ्या जगाला प्रकाशित करणारा, पण तुमच्यापासून अलिप्त राहणारा. तुकोबारायांनी स्वतःला उपमा दिलेली आहेत. मी अभंग देतो लोकांना मेघाप्रमाणे, लांब राहतो आणि सगळ्यांना ज्ञान देतो, पण लोकांमध्ये मिसळत नाही. देवाबरोबर जर तुकोबाराय लोकांमध्ये मिसळत नाहीत तर मिसळणाऱ्याला मिसळ समजा, संत समजू नका. हे पण काही सांगायसारखं आहे का तुम्हाला? पण नाही, बुद्धीचे वैभव. एक दिवशी स्वामीजीला एका रस्त्याचं उद्घाटन करायला जायचं होतं. आमच्या स्वामींची उंची थोडी कमी होती आणि उद्घाटन करायचं होतं. स्वामीजी वेळेची फार पक्के आणि भारतीय माणसं वेळेच्या बाबतीमध्ये उदारमतवादी. 10-5 मिनिटं इकडं तिकडं काय फरक पडला. आणि ही भारताची विशेषता पण आहे. थोडं मागे पुढे लेट जर झालं नाही ना तर मग समाधान नाही वाटत त्यांना. लेट झालं ना मग एक माणूस गेला, वेळेवर ट्रेन आली. तो म्हणला काय विशेषता आहे? ते म्हणे ही वेळेवरची नाही आहेत, वेळेवर आली. वेळेची ट्रेन नाही, कालची ट्रेन आजच्या वेळेला आली ती. मग याच्या लक्षात आलं की वेळ किती महत्वाची भारतामध्ये. आणि कुणीच नव्हतं आश्रमामध्ये. आम्ही काहीतरी कामानिमित्ताने गेलो होतो. तो स्वामीजी म्हटले हा 5-6 वर्षाला माझ्याकडे, याच्याकडून काहीच काम करून नाही घेतलं. ते आसनधारी म्हणतात. जसं हे आसन टाकलं ना याला आसनधारी म्हणतात. आसन घेणारा एक माणूस असतो. स्वामीजी म्हटले चल आसन घेऊन. स्वामी म्हणजे त्यांनी आसन घेतलं, पिशवी घेतलं, निघाले. एका बाजूने स्वामीजी उतरले उद्घाटनाच्या ठिकाणी, एका बाजूने हा उतरला. लोकांना वाटलं काय संत दिसतोय. जेवढे हार आणले होते असे सगळे त्याच्याच गळ्यामध्ये. त्यालाही काही कळलं का घालतात. त्याला वाटलं अगोदर शिष्याची पूजा होत असेल, बुद्धीचे वैभव, नंतर स्वामीजीची करतील. पण काय माहितीच नाही, भाव सरळ अंतःकरणाचा. दुसऱ्या बाजूने स्वामीजी उतरले, कोणी भेटायलाच तयार नाही. ओळखीची लोक आले म्हणे महाराजजी. ते म्हणे पाहिलं त्याने त्यांच्याकडे. म्हणे स्वामीजी आप और ये? बोले मेरा शिष्य है. पुन्हा नवीन हार आणले, नवीन पूजा केली, त्यांच्या हातून उद्घाटन केलं. मला स्वामीजींनी सांगितलं कुठेही जा याला बरोबर घेऊ नको. तुझ्या शिक्षणाचा काही उपयोग होणार, पण कधी कधी बुद्धीचा प्रभाव जिथं पडत नाही तिथं देहाचा प्रभाव पडतो. कळतंय का? सगळ्याच ठिकाणी बुद्धी उपयोगाची नाही आहे.
जर बुद्धी उपयोगाची असती तर दुर्योधनाला ज्ञानाचा उपयोग झाला असता. दुर्योधनाला ज्ञानाची भाषा, बुद्धीचा प्रभाव कळतच नाही. अर्जुनाला कळतो. पंढरपूरला आम्ही यात्रेला निघालो, 5-6 जण शास्त्री. त्याच्यात हा आणि ते 6 कंपार्टमेंट असतात 3 टायरचे, ते बुक केलेलं आम्ही. कल्याणच्या पुढे गाडी निघाली. 2-4 गुंड लोक हातात दारूच्या बाटल्या घेऊन आमच्या कंपार्टमेंटमध्ये शिकले. बाकी ते झोपलेले होते. आम्ही चर्चा चालली, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आणि हे सत्य पदार्थ पुढे आले. आम्ही जागे असल्यामुळे आमच्या समोरच लगेच दारूच्या बाटल्या फिटल्या समोर ठेवले. याला आहे ना चर्चेत रस नाही, याच्यात रस. म्हणून ते म्हणे तुम्ही चर्चा करा, मी वर झोपतो. माझा मित्र वर झोपलेला. आम्ही आमची जे काही काशीचे मित्र वगैरे शिकून आलेले ना, भाषा फार सुंदर असते बरं का. हे मद्यप्राशन करू नका, हे उपपाप नाही, महापाप आहे, हे अयोग्य आहेत, हे आमचं रिझल्ट सगळं सांगते. कशाला ऐकतात ते? लगेच एकाने चाकू काढला आणि ठेवून दिला. आणि हे सगळं दृश्य वरून आमचा मित्र पाहत होता. त्याच्या लक्षात आलं इथं बुद्धीचं वैभव कामाचं नाही. आणि तो फार प्रसन्न, तो असं उतरत होता, डोंगर उतरतोय असं वाटायचं. तो उतरला. महावाक्याने जसा साधुबोध होतो तसं तो एकच वाक्य म्हणला, चले जाओ. तसं ते शरीर आणि ते सगळं बघितलं ना, त्यांचं वाक्य पाहायचे माझ्या लक्षात आहे. महाराज जी आप आहे क्या? मागच्या जन्मातली ओळख आहे का? आप आहे क्या? म्हणजे हा, अच्छा अच्छा. सगळं तामझाम काढलं गेले निघून. तो आमच्या शेजारी बसला. मला म्हणला, किती पुस्तकं खाल्ली आतापर्यंत, किती डिग्र्या लावल्या, आज मी होतो म्हणून तुम्ही वाचले, म्हणून कुठेही कीर्तनाला जा, मागे पुढे उभा आहे. देहाचा प्रभाव पडणं वेगळं, देह पर असणं वेगळं, देहाची सुविधा करणारी बुद्धी वेगळी, समबुद्धी वेगळी. हरिपाठ काय शिकवतो ते सांगतोय. समबुद्धी. सम शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. ब्रह्मबुद्धी करून ब्रह्माचा स्वीकार करा. ब्रह्म होऊन ब्रह्माची उपासना करावी लागते. समबुद्धी घेता. समबुद्धी, द्वैत बुद्धी नाही. काल द्वैत बुद्धी सांगितली मी तुम्हाला. समबुद्धी घेता समान श्रीहरी. कणाकणामध्ये तो परमात्मा समान आहेत, समचरण आहेत, समान आहेत. समबुद्धी परमात्माचा विषयच नाही. पुन्हा सांगतो तुम्हाला, आपला विषय आजचा इथून सुरुवात झालाय. वस्तू दिसली पाहिजेत, बुद्धीला दिसलं पाहिजेत. आणि बुद्धीला दिसण्यासाठी बुद्धी समबुद्धी पाहिजेत, मग समानता दिसेल. आणि बुद्धी आंधळी असली तर दिसणार नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये दिसे शब्द आहे बरं का. हरी दिसे. सगळे तुम्ही अनुभव घेऊन पहा. शब्दाचा विषयच नाही, फक्त दिसे. आणि जर तुमच्याकडे पदार्थ नसतील तर दिसणार नाहीत. हरिपाठ फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवतो. कधीही अनुभव घेऊन पहा. म्हणून समबुद्धी घेता. पहिल्यांदा जर तुम्हाला करायचं असेल ना, समान श्रीहरी नंतर आहेत. समान श्रीहरी थोडसा अन्वय करा. श्रीहरी समान आहेत, पहिल्यापासून समान आहे. ब्रह्माचं वर्णन करत असताना अनादि अनंत आहेत, सम आहेत. तो आहे तसाच आहेत. आपल्याला का दिसत नाही? समबुद्धी नाही. न साधेल जान द्वैत बुद्धी. आणि हिला बुद्धीचं वैभव म्हणत नाहीत, बुद्धीचा अपमान म्हणतात. आणि काही काही, आता हे खूप वरचा विषय आहे, मोठा विषय आहे. बुद्धीला धुण्यासाठी पहिल्यांदा जायचं असतं गुरुच्या जवळ. गुरुवाक्ये मन धुतले. शब्दांची, ज्ञानोबांची मराठी भाषा इतकी गोड आहेत, जगात कोणी बोलू शकत नाही मराठी. माऊलीचे गुरु बोलू शकत नाही तर तुम्ही कोण आहात? गुरुवाक्ये, गुरु दाविलिया वाटा, एवोनी विवेक तीर्थ तटा, धोनी मळकटा, बुद्धीचा जेणे. काय ज्ञानोबांचे शब्द आहेत महाराज. जीव ओळून टाकला पाहिजे. रस्ता कोणी दाखवावा? गुरु दाविलिया वाटा. गुरु रस्ता दाखवणारा गुरु असतो. चालणं स्वतःला करावं लागतं. हा परमार्थ आहे. आयतं बसून कधी देव भेटणार नाही. आणि कल्पना सुद्धा करू नका. जो म्हणतो ना देव दाखवेल, सगळ्यात वाईट माणूस तो. देव दाखवायचा नाही, देव व्हायचा आहे.
म्हणून परमार्थ करायचा आहे, आपल्याला व्हायचं आहे. आपुली आपण विसरू नका, आपुली आपण करा. परमार्थ करावाच लागतो. बाप करोडो रुपये देईल तुम्हाला, मुलाच्या शिक्षणासाठी लंडनला ठेवील. अभ्यास बापाने करायचा पोरांनी. पैसे देणारा बाप म्हणजे गुरु, रस्ता दाखवणारा, ज्ञान देणारा, अभ्यास करणारे आपण आहोत. गुरु दाविलिया वाटा एवोनी, त्यांनी एक रस्ता दाखवला हा तिसऱ्या रस्त्याला चालला. समान नाहीये हे, द्वैत बुद्धीत. गुरु दावी त्याच वाटेने तेनेची पंथे, राम कृष्ण पंथ क्रमी येला. तोच रस्ता आपल्या मनाने नाही, नाही म्हणे आमच्या मनाने केलं तर मुकला. मनोमार्गे गेला तो गुरु दाविलिया वाटा. एवोनी विवेक तीर्थ तटा. विवेक शब्दाचा अर्थ आहे भिन्न भिन्न समजणं. विचलरी पृथक भावे धातू आहेत. हे वेगळं आहेत आणि हे वेगळं आहेत. क्षेत्र वेगळं आहे आणि क्षेत्रज्ञ वेगळं आहेत. हे समजणं याला विवेक म्हणतात. एवोनी विवेक तीर्थ. तीर्थ पाण्याचं तीर्थ नाहीत, म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात त्रिवेणी संगमी. अजून काही तीर्थ असतील, नाना तीर्थ. ते भ्रमी शब्दाचा अर्थ कळला का तुम्हाला? भ्रमी म्हणजे भटकणारा. तीर्थच सोडत नाही, सगळे तीर्थ केले. भटकणारा भ्रमी. चित्त नाही नामी. तरी ते शब्द हरिपाठाची भाषा कठीण आहेत. व्यर्थ. आयुष्यभर परमार्थ करा, चित्त नसेल तर व्यर्थ. म्हणून साधकासाठी पाण्याचं तीर्थ नाही आहेत, विवेकाचं तीर्थ आहेत. एवोनी विवेक. तुमचं कल्याण करायचंय ना. जग काय देणार तुम्हाला? भौतिक वस्तू देणार आहेत. ज्ञान देणारे श्री गुरु आहेत. म्हणून भौतिक पदार्थाचा विषयच नाहीत. एवोनी विवेक तीर्थ तटा. धोनी मळकटा बुद्धीचा जेणे. आणि ज्ञानोबांच्या ओव्या पहा किती. एक प्रकरण आहे, घरी गेल्यानंतर वाचा. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. याच्या सुंदर तिथल्या 15 ओव्या जर पाठ केल्या ना, तुम्हाला संपूर्ण ज्ञानेश्वरीची सुद्धा आवश्यकता नाही. फक्त 15 ओव्या पाठ करा, या श्लोकावरच्या आयुष्याचं कल्याण होईल तुमचं. स्वतः भगवंत जरी आले तरी तुम्ही फसू शकणार नाहीत, अशा ह्या तारणाऱ्या ओव्या आहेत. ज्ञान कशाला म्हणतात, बुद्धी कशाला म्हणतात, आंधळेपण म्हणजे काय, हात धरणिया शिवे परतत्वाते ज्ञानोबा म्हणतात. आणि याच अध्यात्म ज्ञान नित्यत्व मध्ये ज्ञानाची व्याख्या केलेली आहे. परमात्मा असे जे एक वस्तू असे. शब्दांचे प्रयोग पहा कसे आहेत. एक वस्तू असे. एक एक वस्तू. एक हरिपाठात काय शिकवलं? एक हरी. सगळीकडे पहा तुम्ही, सगळीकडे पहा एक हरी, एक आत्मा, जीव शिव समान असणारा आत्मा, येणे दशदिशा असणारा आत्मा श्रीहरी. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. पुढची ओवी खतरनाक आहे. ते जया दिसे ज्ञानास्तव, ते वाचून याने भवस्वर्गादी ज्ञाने अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला. याला हरिपाठ म्हणतात.